प्रगटीकरणाच्या द्वारे बोलतो आणि दाखवतो, प्रॉफेसी करतो, परंतु शुक्रवारी आम्ही पाहिलेलं आहे देवाच्या वचनातून परमेश्वर देवाने आमच्याशी प्रॉफेसी केलेली आहे। ही देवाची कृपा आहे, देवाचं सामर्थ्य आहे। आणि बायबल सांगतं मंडळीमध्ये जे दुःखामध्ये आहेत, कष्टामध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, प्रभू जो विनंती करतायत, प्रार्थना करतायत, प्रभूला हात जोडत आहेत, मागत आहे आणि ज्याची गरज जे आहे परमेश्वर योएल याचा 2रा अध्याय 17 वचनापासून आम्ही ऐकलो, परमेश्वर म्हणतो मी तुमच्याकडे धान्य पाठवून देईल, तेलाचा पुरवठा करीन। आणि 2024 मध्ये गेलेल्या वर्षामध्ये ज्या सैतानाने आमच्यावर अटॅक केले, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम, अनेक प्रकारच्या समस्या, अनेक प्रकारचे क्लेश, अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या समस्या आमच्यावर आले, प्रभू म्हणतो यापुढे ती गोष्ट मी तुमच्यावर येऊ देणार नाही। जे मागील वर्षामध्ये झालं त्याची भरपाई मी करून देणारा परमेश्वर आहे। 2024 मध्ये ज्या सैतानाने आमचे मार्ग थांबवले होते, परंतु 2025 मध्ये परमेश्वर आम्हाला भरपाई करून देणारा वर्ष आहे। 2025 देवाच्या 17 वचनापासून वाचत असताना यामध्ये परमेश्वरने आपल्या संदेशाच्या द्वारे आम्हाला दाखवलं, परमेश्वर 2025 जे आहे हे आम्हाला भरपाई करून देणारं वर्ष आहे। आणि म्हणून देवाचा गौरव आपण करू, प्रभूला धन्यवाद देऊ की परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करावं। आज आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, आम्ही देवाचा गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना, परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणारा देव आहे। देवाचं वचन आमच्याशी बोलतं, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करतं। जर आम्ही दुःखामध्ये आहे, जर आम्ही कष्टामध्ये आहे, जर आम्ही आजारामध्ये आहे, आम्ही बंधनामध्ये आहे, परमेश्वराचं वचन आम्हाला तारणार आहे, परमेश्वराचं वचन आम्हाला सांभाळणार आहे, परमेश्वराचं वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे। आणि म्हणून आम्ही पाहतो प्रभूच्या वचनामध्ये सांगतं, देवाचं वचन जर आम्ही वाचतो तर त्यामध्ये प्रभूचं वचन सांगतं, हे देवा मला बरं कर म्हणजे मी बरा होईल। प्रभू स्वतः आम्हाला बरं करणार आहे, प्रभू आमचं चांगलं करणार आहे, प्रभू आम्हाला आरोग्य देणार आहे, परमेश्वर आमचे मार्ग मोकळे करणारा देव आहे। आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, दावीद राजा त्याच्या पुढे जाऊन सांगतो, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुमचं ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुम्हाला उच्चपदी प्रस्थापित हो। स्तोत्र करता आम्ही वाचतो 20व्या अध्यायामध्ये आम्ही आता ऐकलं, संकटाच्या दिवशी परमेश्वर तुमच्या जवळ आहे, तो तुमचा ऐको। स्तोत्र सहित 18 आणि 6व्या वचनामध्ये सांगतं, मी आपल्या संकटात माझ्या देवाला हाक मारली, त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, मी मारलेली हाक त्याच्या कानी गेली। हालेलुया। आज आम्हाला 2025 मध्ये ज्या बहिणी, जे भाऊ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आहेत, परमेश्वराला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे, आपला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, प्रभू माझा आहे, प्रभू माझा आहे, येशू माझा प्रभू आहे असं म्हणून ज्याने मुखाने कबूल केलेला आहे, अंतकणात विश्वास ठेवलेला आहे, आज त्या बहिणीसाठी, त्या भावासाठी, त्या कुटुंबासाठी वचन आहे, परमेश्वर तुम्हाला आणि मला वचनाच्या द्वारे बोलणार। हालेलुया। आज आम्ही पाहतो, जर देवाने मला निवडलेला आहे, देवाने मला पाचारण केलेलं आहे, काय प्रभू करता केलेला आहे, आज कुणाजवळ हिशोब आहे का? प्रभूसाठी मी काय केलेलं आहे, प्रभूसाठी मी काय उभारलो, प्रभूने मला निवडलेला आहे, प्रभूने मला बोलवलेलं आहे, प्रभूने मला पाचारण केलेलं आहे, प्रभूने मला आशीर्वाद दिलेला आहे, मी प्रभू करता काय केलेलं आहे? बायबल सांगतं, त्या दिवसामध्ये पुस्तके उघडली जातील आणि ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे न्याय केला जाईल। हालेलुया। देवाचं वचन आज आमच्याशी बोलत असताना आज आम्ही सावध असणं महत्वाची गोष्ट आहे। आम्ही प्रभूमध्ये उभा राहणं महत्वाची गोष्ट आहे। आज आम्ही देवाकडे पाहत असताना, प्रभूकडे पाहत असताना, प्रभूच्या वचनाकडे आम्ही लक्ष देत असताना, वचन तुम्हाला आणि माझं सुधारणूक करणार आहे, वचन आम्हाला सुधारणूक करणार आहे, वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे, वचन आम्हाला सरळ उभा करणार आहे। हालेलुया। आणि म्हणून देवाचं गौरव करत असताना आज आम्ही प्रार्थना केली, विनंती केली, याचना केली, प्रभू आज आम्ही काय बोलायला पाहिजे, प्रभू आज मी मंडळी संगती आम्ही काय बोलायला पाहिजे, आज तू आमच्याशी काय बोलणार आहे? बायबल सांगतं, देव आत्मा आहे, आज परमेश्वराचा आत्मा तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर बोलणार। हालेलुया। यानो देवाचं वचन आमच्याकडे येत असताना आज आम्ही प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे, देवाचं गौरव केलं पाहिजे। बायबल सांगतं, परमेश्वर महावर्तमान
याचा 3रा अध्याय वाचत असताना त्यामध्ये तुमच्याशी आणि माझ्याशी या वचनाच्या द्वारे परमेश्वरात बोलणार. हालेलुया. देवाचं वचन किती महान आहे. परमेश्वराचं वचन सामर्थ्याने भरलेलं आहे. बायबल सांगतं या ठिकाणी प्रभूचं वचन वाचत असताना आम्हाला समजून येत आहे. मत्तई कृषी वर्तमान त्याचा 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये प्रभू आज आमच्याशी बोलणार. काय म्हणते पहा वचन. हा लक्ष द्या. देवाचं वचन आम्हाला बोलत आहे. 2025 मध्ये परमेश्वराचा आत्मा, परमेश्वराचं वचन, परमेश्वराची कृपा तुमच्यावर आणि माझ्यावर व्हायची असेल तर या वचनाकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी, आणि आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल. हालेलुया. प्रियानो, परमेश्वराचं वचन आम्हाला इशारा करत आहे. परमेश्वराचं वचन आज आम्हाला सावधगिरी करत आहे. परमेश्वराचं वचन आज आम्हाला उभा करायची त्याची इच्छा आहे. आणि मग आज आमची तयारी आहे का प्रभू करता उभारण्यासाठी. आम्ही मंडळीमध्ये लक्ष द्या. मंडळीमध्ये आम्ही विचार करा, माझ्या बाजूला कोणती बहीण होती, माझ्या बाजूला कोणता भाऊ होता, माझ्या समोर कोणती बहीण होती, माझ्या मागच्या बाजूला कोणती बहीण होती, आज कुठं आहे. आज जर प्रभूनी तो वेळ तुम्हाला दिलेला आहे, आज संधी जर प्रभूनी तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही आणि मी आज सावध राहायला पाहिजे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रभूचं वचन सदा सर्व काळ असायला पाहिजे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी, आणि आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. आम्ही जर वचन वाचत असताना आम्ही पाहतो एक जन्मापासून आंधळा मनुष्य आहे, आणि जन्मापासून आंधळा असणाऱ्या मनुष्याला परमेश्वर त्याच्या जवळ आला. तो मनुष्य आलेला आहे आणि प्रभू जवळ येऊन, प्रभूजी मला दृष्टी यायला पाहिजे, मला दृष्टी यावी असं त्याच्या जवळ प्रभू जवळ मागत आहे. प्रभूनी चिखल केला, आपली थुंकी जमिनीवर थुकली आणि त्याचा चिखल करून त्याने त्या मनुष्याच्या डोळ्याला स्पर्श केला आणि त्याला सांगितलं, जा आणि शिलो म्हटलेल्या तळावर जाऊन धु. तो मनुष्य धुवत असताना त्याला मनुष्य झाडासारखे दिसू लागले, असं बायबल सांगतं. मनुष्य जे आहे झाडासारखं दिसू लागले. आज या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं, झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. या ठिकाणी मी वाचत असताना आता झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. मग त्या ठिकाणी परमेश्वराचं वचन, कुऱ्हाड जे आहे हे देवाच्या वचनाप्रमाणे आहे, हातोड्या आहे. देवाचं वचन हे न्यायी आहे आणि शेवटल्या दिवशी देवाचं वचनच आमचा न्याय करणार. बायबल सांगतं झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. मग न जाणो ती कुऱ्हाड माझ्या शेजारी असेल, माझ्या जवळ असेल का मंडळीतल्या कुठल्या बहिणीकडे आहे, भावाकडे आहे. आज तुम्ही आणि मी सावध असलं पाहिजे. आज जर आम्ही प्रभूचं 2024 मध्ये जर प्रभूने मला निवडलेलं आहे, प्रभूने मला बोलवलेलं आहे, आणि मी जर प्रभूचं काम करत नाही, मी जर प्रभूची सेवा करत नाही, मी जर साक्ष दिलेली नाही, मी जर वचन जाऊन बोललेलं नाही, मी जर कुणासाठी मध्यस्थ केली नाही, मी जर कुणासाठी प्रार्थना केली नाही, बायबल सांगतं झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. आणि मग पुढे सांगतं झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते अग्नीत तोडून टाकून द्यावे. बायबल सांगतं आम्हाला वचन माहिती आहे. योहान कृषी वर्तमान 15वा अध्याय मी वाचत असताना हा अध्याय आमच्या नेहमी वाचण्यात आलेला आहे, आम्ही ऐकण्यात आलेला आहे. यावर अनेक संदेश त्यांनी देवाच्या दासांनी बोललेला आहे. आणि प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना आम्हाला समजून येतं, जे जे झाड चांगले फळ देत नाही ते तो तोडून अग्नीत टाकले जाईल. आम्ही पाहतो आज तुम्ही आणि मी फळ देणार झाड आहे, फळ देणारी फाटे आहे. तर परमेश्वराचं वचन सांगतं परमेश्वर त्याला साफसूफ करतो. परमेश्वर त्याला साफसूफ करतो. परमेश्वर त्याला रोज आणि रोज साफसूफ करतो. मी सुरुवातीला सांगितलं परमेश्वर न बदलणारा देव आहे, तो कधी बदलत नाही. मनुष्य बदलतो. परमेश्वर ज्याप्रमाणे एदेन बागेमध्ये आदामासंगती परमेश्वर रोज बोलत होता, त्याचप्रमाणे मनुष्यासंगती रोज परमेश्वर आज देखील बोलत आहे.
परंतु देवाचं वचन बायबल सांगतं, पहा मी तुमच्या दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. रोज आणि रोज येऊन परमेश्वर आमच्या दाराशी ठोकत आहे, उभा आहे, परंतु आम्ही आमचं दार बंद केलेलं आहे. प्रियानो, आज लक्ष द्या, देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर बोलत आहे. आम्ही आमच्या हृदयाचं दार उघडलं पाहिजे, प्रभूला आमच्या हृदयामध्ये घेतलं पाहिजे. बायबल सांगतं, मी तुझ्या दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे. आदामाला रोज येऊन हाक मारत होता, आदामा आदामा तू कोठे आहेस. प्रभू आम्हाला पण बोलतो. 2024 मध्ये जर प्रभूने आम्हाला आवाज दिले, आम्ही ऐकलं नाही, आम्ही त्याची वाणी ऐकली नाही, 2000 परमेश्वर तुमच्यासाठी सावधगिरीचं वचन आज तुम्हाला आणि मला देत आहे. पहा, झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेले आहे. जे जे झाड फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाते. जर आम्ही वचन वाचतो योहान सुवर्तमान 15वा अध्याय, आणि त्यामध्ये प्रभूचे वचन सांगतं, मी द्राक्ष वेल आहे, माझा बाप माळी आहे, आणि जो फाटा, वाचा जरा वचन, माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो. हा 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 वाचा, तुम्ही माझ्यामध्ये राहिलात व मी तुम्हामध्ये राहिलो तर, हा, जसे फाटा वेलामध्ये म्हणजे झाडामध्ये फाटा राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही. मग 2025 मध्ये जर तुम्ही प्रभूची सेवा केली नाही, प्रभूचं वचन सांगितलं नाही, मंडळीमध्ये प्रभूच्या सेवेमध्ये उभारलेलं नाही, पण प्रभूच्या कार्यामध्ये सहभागिता दाखवली नाही, याचा अर्थ की तुमच्यामध्ये प्रभू नाही आहे. का प्रभू आमच्यामध्ये? किती बहीण भावंडामध्ये प्रभू आहे, प्रभू आहे, प्रभू आहे. आज प्रभू तुमच्या हातांकडे पाहत आहे, आणि बायबल सांगतं, जर प्रभूसाठी आम्ही आपले हात उंच केलेले आहे, हा प्रभू माझ्यामध्ये आहे, आणि मी जर गप्प बसलो, मी जर एका ठिकाणी बसलेला आहे, बायबल सांगतं वर येईल, वराबरोबर वराड वर येईल आणि वराडाला घेऊन जाईल. ज्याच्यामध्ये तेल भरलेलं आहे, जे सावधगिरी आहे, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे, त्यांना घेऊन जाईल. आणि ज्यांच्यामध्ये अजून आहे तसंच आहे ते इथंच राहतील. म्हणून बायबल सांगतं, झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड आहे. जे जे झाड फळ देत, जे जे झाड फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकलं जाईल. आणि बायबल सांगतं, माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही. आज मी प्रभू मध्ये आहे का? प्रभू माझ्यामध्ये आहे का? 2024 मध्ये असलेले विचार काढून टाका, 2024 मध्ये असलेले गोंधळी जीवन काढून टाका, 2024 मध्ये असलेले एकमेकाविषयी असणारे वाईट विचार काढून टाका, आणि प्रभूला म्हणा, देवा माझं जीवन आता तुझ्या हातामध्ये घे, मला तुझ्या सेवेमध्ये उभा कर. न जाणू आज माझ्या झाडाशी कुऱ्हाड ठेवलेली असेल. आज प्रभू परमेश्वराचं वचन बायबल सांगतं, जर आम्ही पुढे जाऊन वाचत असताना आम्हाला समजून येतं, प्रभूचं वचन वाचत असताना काय म्हणते पहा, लूक सुवर्तमान 13वा अध्याय आणि 8 वचन वाचत असताना आम्हाला समजून येतं. या ठिकाणी लूक सुवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 8 वचन काय म्हणते पहा, वाचा. हा, लक्ष द्या. आता प्रभूचं वचन काय म्हणतंय, 6 वचनापासून जरा वाचा. हा, त्याने हा कांचन त्याला उचलून घे. हा, काय म्हणतं वचन? त्याने हा दाखला सांगितला. हा, त्याने म्हणजे येशूने आपल्या लोकांना दाखला सांगितलेला आहे. त्याने, परत एकदा, त्याने हा दाखला सांगितला. हा 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 हा, प्रभूचं वचन आज आमच्याशी पहा.
प्रभूचं वचन विश्वासने आहे, देवाचं वचन सत्य आहे. बायबल सांगतं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने निष्फळ अंजिराचा एक दाखला दिलेला आहे. निष्फळ अंजिराचं झाड होतं. झाड जे होतं कसं होतं? हिरवगार होतं, टवटवीत होतं, पाल्याने गच्च भरलेलं होतं. परंतु प्रभूचं वचन बायबल वाचत असताना आम्हाला समजून येते, त्याने हा दाखला सांगितला. कोणा एका द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते, त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला मिळाले नाही. एक अंजिराचं झाड आहे, लावलेलं आहे, आणि प्रभूने पाहिलं, त्या माळ्याने पाहिलं. या ठिकाणी आध्यात्मिक अर्थ जर आम्ही घेतलं, माळी म्हणजे परमेश्वर, तुमचा आणि माझा प्रभू आहे. मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. येशू म्हणतो मी द्राक्षवेल आहे. येशू जो आहे हा द्राक्षवेल आहे. यामध्ये जे असणारी मंडळी आहेत, यामध्ये असणारे जे फाटे म्हणजे मंडळी, यामध्ये असणारे जे मंडळी आहे, जे बहिणी आहे, जे भाऊ आहे, जे लेकर आहेत, ते फळ देणारे पाहिजे, त्याच्यामध्ये पाहिजे. माळी कोण आहे? माळी माझा बाप आहे. बायबल सांगतं पिता पुत्र, आता तो विषय मोठा आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा हे त्रैक्य एकच आहे. आणि प्रभू म्हणतो आणि मी द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. या ठिकाणी वाचत असताना त्याने कोरे एका द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते, त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. फळ, एक अंजिराचं झाड होतं, त्या झाडाकडे तो आला, तरी फळ पाहिलं, पण त्या अंजिरावर काही फळ आलेलं नव्हतं. आज देवाने आम्हाला किती वर्ष झालं निवडलेलं आहे, किती वर्ष झालं आम्ही प्रार्थना करतो, किती वर्ष झालं आम्ही देवाची सेवा करतो, किती वर्ष झालं आम्ही प्रभूच्या सेवेमध्ये आहे. काय आमचं जीवन आहे? आमचं जीवन कुठं आहे? आम्ही आज कोणत्या भागामध्ये आहे? आज आम्ही कोणत्या वादळामध्ये आहे? आज आम्ही कोणत्या विचारामध्ये आहे? ख्रिस्ती जीवन जे आहे प्रभूचं कार्य करणारं जीवन आहे. आणि जर तुम्ही फक्त प्रभू भोजनीच असेल, फक्त प्रभू भोजन घेत असेल, फक्त तुम्ही गाणे म्हणणारे असेल, फक्त टाळ्या वाजवणारे असेल, परमेश्वराच्या त्या दिवसामध्ये प्रभू म्हणतो मी तुला ओळखत नाही. परमेश्वर कुणाला ओळखतो? हात ठेवून भूत काढल्यानंतर, हात ठेवून लोकांनी बरं झाल्यानंतर प्रभू ओळखतो का? नाही ओळखत. मग प्रभू कसा कुणाला ओळखतो? बायबल सांगतं देवाचं वचन. हा वाचा, प्रभू कुणाला ओळखतो? वाचा. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील प्रभू 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 प्रभू, मी तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केले नाहीत का? तेव्हा येशू त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. किती भयानक गोष्ट आहे. तुम्हाला वाटेल भाऊ प्रार्थना करायला, देवाचं काम करायला, हात ठेवून प्रार्थना करायला, लोक बरे व्हायलेत. परमेश्वराला मी जर म्हटलं की देवा तुझ्या नावात मी प्रार्थना केली, लोकांना बरे केलेलं आहे, प्रभू म्हणतो मी तुला ओळखत नाही. का ओळखत नाही? कुणाला सांगता येईल का? जर मी म्हटलं प्रभू तुझ्या नावात भूते काढली, तुझ्या नावामध्ये संदेश दिला, मग प्रभू म्हणतो तुला मी ओळखत नाही. प्रभू कुणाला ओळखतो? आम्हाला समजायला पाहिजे. परमेश्वर कुणाला ओळखतो? जो माझ्यामध्ये राहतो व फळ देतो, परमेश्वर त्याला ओळखतो. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगतं जो माझ्यामध्ये राहून फळ देतो, परमेश्वर त्याला ओळखतो. आणि जर मी म्हणतो मी प्रभूमध्ये आहे, मी प्रार्थनेमध्ये आहे, पण फळ जर येत नसेल तर तुम्ही आणि मी प्रभूमध्ये नाही. हालेलुया. मग आज 2024 संपलेला आहे, 2025 मध्ये तुम्ही आणि मी आहे. पहिलं हे वचन माझ्यासाठी आणि मग तुमच्यासाठी आहे. प्रभूचं वचन बायबल सांगतं या ठिकाणी झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेले आहे, जे झाड फळ देत नाही ते तोडून अग्नीमध्ये जाळलं जाईल. आणि मग प्रभू जवळ आम्ही पाहतो येऊन परमेश्वराजवळ माई बोलत आहे, देवाजवळ विनंती करत आहे, याचना करत आहे. तेव्हा त्या माळ्याने म्हटले पहा मी आज 3 वर्ष
काय म्हटलेलं आहे? माळी आलेला आहे. माळी येऊन त्याला म्हणतो मी, तेव्हा 7वं वचन, तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा पहा गेले 3 वर्ष, गेले 3 वर्ष. आता 3 वर्षाचं उदाहरण आहे. मी किती वर्ष झालं प्रार्थनेत आहे? आता 36 वर्ष झालं मी प्रार्थनेत आहे. प्रभूचं वचन सांगतं, मी रोज येऊन पाहत आहे, दरवर्षी येऊन पाहतो. झाड तसंच भरलेलं आहे, टवटवीत आहे आणि पाल्याने लपलपीत झालेलं आहे, पण अंजिराचं फळ त्याच्यावर नाही. अंजिराचं झाड आहे, लपलपीत आहे, पालव्याने भरलेलं आहे, पण फळ नाही. 3 वर्ष झालं मी बघतो. किती वर्ष झालं तुम्ही प्रार्थनेमध्ये आहे? प्रभू दरवर्षी तुम्हाला बघत आहे, दरवर्षी प्रभू तुम्हाला बघत आहे. काय प्रभू करता? काय प्रभू? आज तो दिवस आहे प्रभूचा स्वीकार करण्याचा. आज तो दिवस आहे प्रभूला हाक मारण्याचा. आज दिवस आहे प्रभूला मी माझा तारणारा म्हणून स्वीकारण्याचा. सब छोड दो अभी. जर येशूला आम्ही आमचं जीवन दिलेलं आहे, जगातल्या बाकीच्या गोष्टी टाकून द्यायचं. मी पाहिलं प्रियानो, मी जवळून पाहिलं गेल्या 8-10 दिवसामध्ये. आज मला वाटतंय 13, 14, 15 वर्ष, 15 दिवस झालेत माझ्या बहिणीला जाऊन. मी पाहिलं, मी हॉस्पिटलमध्ये होतो त्यांच्या जवळ. लोक कानातले काढ, गळ्यातले काढ, पायातले काढ, ह्याच्यातले काढ, त्यातले काढ, सब कुछ छोड़ के चल गए. पण त्यांच्याविषयी गोष्ट मी बघितलं, आमच्या घरावर प्रेम करणारी ती बहीण होती, आमच्या कुटुंबावर प्रेम करणारी होती. तरी आज असू द्या नसू द्या, मंडळीवर पण होते. सर्वात महत्वाची गोष्ट काय होती? त्याने अनेक लोकांना प्रभूची सेवा सांगितली, सुवार्ता सांगितली. पण यामध्ये जे मोठे वस्ती इकडून तिकडूनकडे पाहून आम्ही बदललं पाहिजे. आज कुठं आहे? मला बोलवलं, आम्ही पाहिलं. मी माझी पत्नी गेलतो, सगळं फराळाचं सामान करून ठेवलेलं होतं, सगळे लाडू बांधून ठेवलेले होते, सगळं व्यवस्थित केलेलं होतं. पण आज कुठं आहे? तुम्ही आणि मी तयारीत असलं पाहिजे. न जानो कल मुझे बुलाया जाएगा, प्रभू का वचन हमारे साथ होना है. नाही तर प्रियानो, जसं मी आलो तसंच जर गेलो, त्या दिवसामध्ये गायला आम्ही गीत गायलो. आम्ही प्रभूच्या बरोबर असायला पाहिजे, प्रभूच्या जवळ असायला पाहिजे. मग प्रभूच्या जवळ मी जर प्रार्थनेला जर शुक्रवार येत आहे, रविवारी येत आहे, बुधवारी येत आहे न चुकता, मगर हम यीशु मसीह के अंदर नहीं है तो कुछ भी जीवन फायदा नहीं. हालेलुया. जर आम्ही प्रभू मध्ये नाही, जर आमचं जीवन प्रभू मध्ये नाही, तर काय पण फायदा नाही. सब इधर छोड़ जाना चाहिए. सगळं इथं सोडावं लागणार. देवाचं वचन तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. माळी त्या दिवसामध्ये आला, बायबल सांगतं, तेव्हा त्या माळ्याला म्हटले, तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा गेली 3 वर्ष. तुम्हाला वाटतंय का प्रभू तुमच्या विषयी माझ्या विषयी पण असंच बोलत आहे? जर तुम्ही प्रार्थना करत नाही, जर तुम्ही सेवा करत नाही, तर तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण प्रभू हेच बोलत आहे. गेले मी अनेक वर्ष तुमच्याकडे येत आहे, अनेक वर्ष तुमच्या कुटुंबामध्ये मी बघत आहे. तुम्हीच येता, तुम्हीच बसता, तुम्हीच ओळखत नाही. मी तुला ओळखत नाही. आम्ही जाऊन सांगितलं पाहिजे, आम्ही जाऊन बोललं पाहिजे, आम्ही जाऊन सांगायला पाहिजे. आणि मग प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी, मायाला म्हटले, पहा गेले 3 वर्ष या अंजिरावर फळ पाहावास येतो, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी काढवावी. काय म्हणते वचन? ते तोडून टाक. हालेलुया. अगर एकाला 10 दिले, एकाला 5 दिले, एकाला 2 दिले, 10चे 20 केले, 5चे 10 केले, 10चे 20 केले. ज्याला 2 दिले त्यांनी तसंच ठेवला. प्रभूने म्हटलं याला उचल, याला उचला आणि काय करा, त्याला बांधा, त्याचे हात पाय बांधा आणि त्याला उचलून जिथे रड्डे आणि दात खाणे, अंधार कुटरे आहे तिथं टाकून द्या. याचा अर्थ काय? आम्ही प्रभूचं कार्य करणारे लोक पाहिजे. आम्ही प्रभूच्या देवाचं वचन पण सांगत, ते तोडून टाक. उगाच जागा तरी का अडवावी. तोडून टाक, जागा का अडवावी. प्रभूची इच्छा आहे. बोलवलेले पुष्कळ आहेत,
बोलवलेले पुष्कळ आहेत, पण काम करणारे थोडके आहेत. प्रभूला आता काम करणाऱ्याची गरज आहे. मग जीवन काम केलं ना बाजूला टाकणार. मग पनीर मधल्या बहीण भावाच्या कुटुंबाने प्रार्थना नाही केली, प्रभू बाजूला सरकवणार. प्रभूचं वचन सांगतं या ठिकाणी, उगाच तरी जागा तरी काढवावी. तेव्हा त्याने उत्तर दिले, हा महाराज यंदाचं वर्ष असू द्या, एवढं वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील, मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर तोडून टाकावं. यंदाचं वर्ष. किती वर्ष गेले बायबल सांगत. पुष्कळ लोक ऐकतो मी, पुष्कळ जे अविश्वास लोक आहेत, अहो काय सांगता प्रभू येणार, प्रभू येणार. किती वर्ष झालं तुम्ही ऐकालो प्रभू येणार म्हणून, कधी येणार? असे किती झाड आहेत की त्यांच्या मुळाशी कुराड ठेवलेले आहे, असे किती झाड आहेत की फळ न देणार आहे. प्रभूची इच्छा आहे की त्यांनी आज तरी फळ द्यावं. त्यांची इच्छा या वर्षामध्ये तर त्यांनी प्रभूची सेवा करावी, या वर्षामध्ये तर देवाचं कार्य करावं, या वर्षामध्ये तरी एखादं वचन इतरांना जाऊन सांगावं, एखादं वचन प्रभूचं कार्य करावं, मंदिरामध्ये येऊन गुडघे टिकून कुठल्या तरी कुटुंबासाठी प्रार्थना करावी. परमेश्वर तुमच्याशी आणि माझ्याशी बोलत आहे. या ठिकाणी प्रभूचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आणि आम्ही पाहतो यंदाचं वर्ष असू द्या. मी काय निघाले, परमेश्वर का वचन ऐसा लिखा है, वो आने में देर क्यों लगाता है, तो येण्याकरता विलंब का लावत आहे. आम्ही एका ठिकाणी खूप सुंदर वचन लिहिलेलं आहे. का विलंब करत आहे? तुम्ही आणि मी अजून त्याला आपल्या घरामध्ये घेतलेलं नाही, अजून आमच्या हृदयामध्ये घेतलेलं आहे, अजून आम्ही त्याच्यापासून लांब आहे, अजून आम्ही त्याच्यापासून दूर आहे. प्रभूची इच्छा आहे आज तरी आम्ही त्याच्या जवळ जायला पाहिजे, आज तर आम्ही त्याच्या जवळ यायला पाहिजे. प्रभूची इच्छा आहे, पण आम्ही रोज आणि रोज त्याच्यापासून दूर आणि दूर आणि घरी लोटिया. क्यों खो रहा, हम क्या करें, दुनिया की भीड़ में खो गए. जो दुनिया की भीड़ है, जो संसार की बातें है, उसमें हम क्या हो गए, खो गए. हमको लौट आना है. आज आम्हाला परत यायचंय, प्रभूकडे परत यायचंय, प्रभूच्या अंगणात उभं राहायचंय. प्रभू जवळ आपलं जीवन समर्पित करा. बायबल सांगतं, जर देवाचं वचन आम्ही वाचत असताना, अनुवादाचं पुस्तक 20 अध्याय, अनुवादाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये वाचत असताना प्रभू तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो. काय म्हणतोय पहा, जरा वाचा वचन. हा 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 जी झाड खाण्याच्या योग्य नाही, जी झाड कशाच्या पण उपयोगी नाही, हा 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 जर झाडाला फळच नाही तर प्रभूचं वचन काय सांगतं, तोडून नाश करून टाकावा. प्रभू मध्यस्थ करत आहे. प्रभू येशू तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मध्यस्थ करत आहे. काय मध्यस्थ करत आहे? यंदाचं वर्ष असू द्या. यंदाचं मी पुष्कळ पाहिलेलं आहे. पुष्कळ लोक गेल्यानंतर मला हुरहुर लागली, मला रात्रभर झोप आलं नाही का. आम्ही पाहिलं 23 तारखेपर्यंत आमची बहीण होती, तयारी केलेली आहे, सगळं तयारी झालेली आहे. आणि शुक्रवारी प्रार्थना नव्हती, शनिवारी सकाळी फोन आला, काय पण करा भाऊ, या या या. आम्ही गेलो, बघितलं, एक क्षण सुद्धा काही करू शकत नाही, एक क्षण. आणि म्हणून प्रियानो, आज सावधगिरीचा इशारा आहे. आम्ही इथून जाऊ द्या. मी सांगितलं, इथून जरी आम्ही गेलो तर प्रभूच्या जवळ असायला पाहिजे, आणि जर आम्ही इथं राहिलो त्याच्या सामोरे जायला पाहिजे. सगळं सब झूट आहे. सगळ्या जगातल्या सगळ्या गोष्टी काही उपयोगाच्या नाहीत. मी पुष्कळ ठिकाणी जाऊन बघितलेलं आहे, पुष्कळ लोकांकडे गेलेला आहे, पुष्कळ घरामध्ये गेलेला आहे, सर्व काही आहे, परंतु येशू जर आमच्या जीवनात नाही, काय पण उपयोग नाही. आणि म्हणून प्रियानो, देवाचं वचन विश्वास नाही. प्रभूची कृपा महान आहे, प्रभूची दया सनातन आहे. तुम्ही आणि मी धन्य आहे की 2025 देवाने आम्हाला दिलं. का दिलं? प्रभूने आमच्यासाठी मध्यस्थ केली.
येशूने आमच्यासाठी मदत केली. यंदाचं वर्ष राहू द्या, मी त्याच्या भोवती खणून त्याला पाणी घालल, म्हणजे ते फळ देईल. प्रभूची अपेक्षा आहे. ज्यांना देवाने निवडलेला आहे, ज्यांना देवाने बोलवलेलं आहे, प्रभूची अपेक्षा आहे की तुम्ही आज तरी फळ द्यायला पाहिजे, आज तरी तुम्ही प्रभूचं कार्य करायला पाहिजे. परंतु आम्ही काय झालेलं आहे, आम्ही आमच्याच जीवनामध्ये व्यापून गेलेलं आहे. आमच्याच घरामध्ये विचार करत आहे, आमच्या विषय, आपल्या विषय, आपल्या लेकरांविषयी, आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या प्रपंचाविषयी. कुटुंबाविषयी विचार करा, कुटुंब आशीर्वादित पाहिजे. लेकरांविषयी पण विचार करा, लेकर पण आपले चांगले असायला पाहिजे. परंतु त्याबरोबर प्रभूने दिलेली सेवा आम्ही विसरली नाही पाहिजे. प्रभूने जी सेवा दिली ती आम्ही विसरली नाही पाहिजे. ती जर विसरलो, आम्ही प्रभूची सेवा जर विसरलो, तर तुम्ही आणि मी बाजूला काढून टाकलेले झाड आहे, बाजूला काढून टाकलेली वेली आहे, बाजूला काढून टाकलेली फांदी आहे, आणि मग त्याचा उपयोग केवळ जाळण्याकरताच होतो. आणि मग आज आम्ही तयार असलं पाहिजे, आज आम्ही सावध असलं पाहिजे. माझी पत्नी आजारी पडली आमच्या बारगेची ताई गेल्यामुळं. तिने म्हटली, मी पाहिलं, कारण आम्ही पाहिलं, आमच्या जवळ एकदम आमचं जवळचं नातं होतं. बहिणीपेक्षा जास्त मी पनियल मधल्या बहीण भावंडाला मानतो. आणि मग देवाचं गौरव, प्रभूची स्तुती असो, आम्ही पाहिलं. तिने सांगितले, मला खूप दुःख झालं. का? याचं कारण काय? सर्व भरलेलं होतं 25 तारखेसाठी. 26 तारखेला पनियलच्या लोकांना बोलवत होते, 23-24 तारखेला निघून गेले. का? आम्ही विचार करायला पाहिजे. आज मी तुम्हाला वचनाच्या द्वारे विचार करायला लावत आहे. का लावत आहे? आज तरी आम्ही सुधारायला पाहिजे, आज तरी आम्ही सुधारलं पाहिजे. जर आम्ही सुधारलं नाही, अजून आमच्यामध्ये तीच असतील गोष्टी, अजून आमच्यामध्ये तेच वादळ, त्याच गोष्टी आम्ही धरून बसला, प्रभू आपल्या सेवकाला उभा करतो, आम्ही स्वतःहून बाजूला जातो, आम्ही स्वतःहून आमचा नाश ओढून घेतो. म्हणून परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ करत आहे. प्रभू येशू मध्यस्थ करत आहे. यंदाचं वर्ष असू द्या. परमेश्वर येण्यासाठी का विलंब लावत आहे? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. तुम्ही आज तरी फळ देणारं झाड असायला पाहिजे, आज तरी प्रभूची सेवा करणारे पाहिजे, आज तर प्रभूचं कार्य करायला पाहिजे. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.